नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे ग्रँड आय10 निऑस स्पोर्ट्स. पेट्रोलमध्ये आहे. याच्यात मला तुम्हाला वॉक अराउंड रिव्ह्यू करणार आहे. कारण मी आता असं बोलतोय कारण माईक खराब झालेला आहे. दॅट इज द रिझन मी आता कॅमेऱ्याच्या पाठीमागे. चला सुरू करूया. या गाडीच्या बद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे. ती फेसलिफ्ट आहे ग्रँड आय10 निऑसची. तर समोर तुम्हाला असा काही प्रोफाईल बघायला भेटतो जो तुम्हाला प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स आहेत, इथे हॅलोजन ओके, आणि खाली तुम्हाला आहे ना फॉगलॅम्प नाही बट या ट्राय ॲरो शेपमध्ये DRL आहे. ब्लॅक ग्लॉसची तुम्हाला आहे ना ग्रिल बघायला भेटेल. इथे तुम्हाला आहे ना हुंदाचं लोगो आहे. अशा प्रकारे फ्रंट प्रोफाईल मिळणार आहे. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तुम्हाला स्टाईलमध्ये रिम्स आहेत ते 14 इंचाचे असणार आहेत. टायर सेक्शन राहणार आहे 175/60 15 इंचेसचे तुम्हाला साईड रिम्स आहेत. मॅकफर्सन स्ट्रेट सस्पेन्शन, पुढे टॉर्जन सस्पेन्शन तुम्हाला पाठीमागायला भेटणार. 165 mm नियर अबाउट ग्राउंड क्लिअरन्स आहे. एक्झॅक्ट तुम्हाला डायमेन्शन्स आणि सगळं काही बघायला भेटेल. LED इंडिकेटर ORVMवर इथे तुम्हाला पाहायला भेटणार. रूफ रेल्स आहेत. शार्कफिन इंटेरियर याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. क्वार्टर पॅनलचा ग्लास इथे आहे आणि GI10ची बॅजिंग तुम्हाला क्वार्टर पॅनलवर बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे B पिलर ब्लॅक आउट, A पिलर तुम्हाला बॉडी कलरमध्येच बघायला मिळणार आहे. पुढे बोलायचं झालं डोअर ओपनिंग तुम्हाला मित्रांनो एवढी आहे. ही पण तुम्ही बघू शकता. एवढी तुम्हाला डोअर ओपनिंग इथे मिळणार आहे. त्याच्या पाठीमागे आहे हा रिअर प्रोफाईल ओके. याच्यामध्ये वायपर वॉशर नाही भेटत बट डिफॉगर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतो. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, एक LED टेल लाईट्स आहेत. हे सुद्धा टायरोमध्येच आहे. जे मध्ये तुम्हाला दिसते दिस इज नॉट द एक्झॅक्टली LED बट कनेक्टिंग तुम्हाला फील येईल दिवसा. ग्रँड आय10 त्याचा लोगो, स्पोर्ट्सची बॅजिंग, निऑसची बॅजिंग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. 2 रिफ्लेक्टर्स अँड 2च तुम्हाला पाठीमागचे सेन्सर्स दिलेले आहेत. तुम्हाला इथे कॅमेरा दिलेला आहे. मित्रांनो बूट स्पेसबद्दल बोलूया. तुम्हाला इथे आहे ना 260 लिटरचा बूट स्पेस आहे. देन पार्सल ट्रे इथं प्रोव्हाइड केलेला आहे. अँड इथे तुम्हाला आहे ना लॅम्प बघायला भेटतो. ग्रॉसर हीट पण इथे दिलेला आहे ओके. बघू शकता स्पेअर टायर ओके. हा याचा स्पेअर टायर आहे. अपोलोचे टायर्स प्रोव्हाइड केलेत आणि हा एक छोटा इंच राहणारच आहे. तरी आपण चेक करू एक्झॅक्टली छोटा आहे की नाही. येस 14 इंच तुम्हाला इथे ॲलॉज नॉर्मल स्टील रिम्स बघायला भेटणार आहे. टायर सेक्शन छोटा इथे दिलं आहे. ग्रॅब हँडल इथे दिलं आहे. इलेक्ट्रोमॅटिक बटन इथे दिलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही क्लोज करू शकता. तर हा याचा रिअर प्रोफाईल आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला आहे ना इथे इन्सुलेशन प्रोव्हाइड नाही केलं बट खूप सायलेंट असं K सिरीजचं 1.2 लिटरचं इंजिन आहे. 83 PS आणि जवळजवळ 113 NMचं टॉर्क हे जनरेट करतं. जर मायलेजची गोष्ट करायची झालं तर जवळजवळ 20 km/लिटरचं मायलेज तुम्ही या गाडीवरून एक्सपेक्ट करू शकता. खूप सायलेंट, रिफाईन अँड सक्सेसफुल इंजिन तुम्हाला हुंदायचं बघायला मिळणार आहे. आतमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारच्या तुम्हाला की भेटतील. एक मेकॅनिकल की आहे, एक फ्लिप रिमोट की याच्यामध्ये दिलेली आहे. लॉक अनलॉक आणि बूट अनलॉक करायला ऑप्शन आहे. लॉक करायला तर साऊंड आहे ॲक्च्युली ड्युअल साऊंड याच्यामध्ये प्रोव्हाइड भेटतो. दॅट इज द रिझन मी हे बंद करून टाकलेलं आहे. हे 2 बटन तुम्ही जर प्रेस केले लॉक अनलॉक सेम टायमिंगला तर तुमचा जो साऊंड आहे ओके म्हणजे ह्याचा लॉक अनलॉकचा साऊंड आहे तो तुम्ही बंद करू शकता. लॉक कराल मिरर फोल्ड अनफोल्ड होणार नाही, ऑटोमॅटिक नाही आहे तर तुम्ही बाहेरून रिले टाकून करू शकता. बट इन दॅट केस तुमची वॉरंटीसुद्धा लॉस होऊ शकते. देन अनलॉक कराल ओके साऊंड आहे आणि हे बूट ओपन करायला ऑप्शन. अशा प्रकारचे तुम्हाला कीज भेटतात. एक मेकॅनिकल एक नॉर्मल फ्लिप की मिळणार आहे. गाडीच्या आतमध्ये जाऊया. हिअर यू गो. तर ड्रायव्हर साईडचे जे डोअर आहे ते 1 टच डाऊन 1 टच अप आहे का चेक करूया. 1 टच डाऊन तर डेफिनेटली असणार आहे. येस 1 टच डाऊन आहे. 1 टच अप नाही आहे ओके. मिरर ॲडजस्ट करायला फोल्ड करायला बटन दिलेलं आहे. बाकी पॉवर विंडोज, लॉक अनलॉक अँड पॉवर विंडो लॉक करायला ऑप्शन. 1 लिटर बॉटल ठेवायला जागा, स्पीकर, सिल्वर कलर आहे. डोअर हँडल ड्युअल टोनमध्ये तुम्हाला इंटेरियर विथ हनीकॉम वर्क तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. या सीट्स आहेत नॉर्मल सीट्स दिलेले आहेत मित्रांनो. एकच निगेटिव्ह आहे ते म्हणजे ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही. बाकी सीट्सची क्वालिटी जबरदस्त आहे. आईस ग्रे, ब्लॅक पायपिंग ओके आणि ब्लॅक थ्रेडचा यूज केलेला आहे. हाईट ॲडजस्टेबल, अँगल ॲडजस्टेबल सीट्स याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आतमध्ये बसूया, बोलूया आतमध्ये काय काय फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार. तर मित्रांनो हे याचं इंटेरियर आहे ओके. डोल टोनमध्ये तुम्हाला इंटेरियर बघायला भेटेल. तुम्ही 3 टोन पण इंटेरियर बोलू शकता कारण आता आजकाल मल्टी कलरमध्ये बघायला भेटतं. तर मर्सिडीज स्टाईल तुम्हाला AC व्हेंट्स आहेत. नॉर्मल तुम्हाला मॅन्युअलमध्ये डेनाट रिअर व्ह्यू मिरर, सनशेडवर व्हॅनिटी मिरर खूप मोठा भेटतो. इथं तिकीट होल्डर आहे. हा माईक आहे. देन हा तुम्ही सगळ्यांचे टचस्क्रीन बघू शकता. अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले विथ वायरलेस नाही आहे. वायर्ड तुम्हाला इथं लागणार आहे आणि इथं बटन्स इथे प्रोव्हाइड केले. ती खूप चांगली गोष्ट आहे. AC व्हेंट्स, ऑटोमॅटिक AC, खाली USB कनेक्टिव्हिटी, 12 पॉवर सॉकेट आणि C टाईपचं चार्जिंग ऑप्शन इथे दिलेलं आहे. नो कूल्ड ग्लोब बॉक्स इथे स्पेस दिलेला आहे. हनीकॉम वर्क अगेन अँड इथे पण थोडा स्पेस आहे. नो वायरलेस चार्जिंग ऑप्शन्स, 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, गिअर नॉब, 2 कप होल्डर, नो आर्मरेस्ट, हँड ब्रेक, थोडा इथे स्पेस दिलेला आहे. आर्मरेस्ट तुम्ही बाहेरून इन्स्टॉल करू शकता. तर हे असं स्टेअरिंग आहे. सिंगल ॲडजस्टमेंट. येस इट्स अ सिंगल ॲडजस्टमेंट, नो टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट.
लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल, राईट साईडला हेडलॅम्प कंट्रोल्स आणि हेडलॅम्प्स आर ऑटोमॅटिक. ओके. प्रोजेक्टर तुम्हाला नॉर्मल नॉर्मल LED हेडलाईट्स, LED नॉर्मल हॅलोजनमध्ये हेडलाईट्स पाहायला भेटतात. न्यू इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आता तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, जे खूपच छान दिसत आहे. त्याच्या अगोदर आपण बोलूया स्टेअरिंगबद्दल. स्टेअरिंगवर आहेत लेफ्ट साईडचे जे कंट्रोल्स आहेत ते पूर्णपणे इन्फोटेनमेंटचे, राईट साईडचे जे कंट्रोल्स आहेत ते तुमचे या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे भेटणार आहेत. याच्यामध्ये क्रूज कंट्रोल दिलेला आहे मित्रांनो. वाव, खूप चांगली गोष्ट केलेली आहे. ओके, इथे सिल्वर पार्ट आहे, हुंडाचा लोगो, राऊंड स्टेअरिंग, जबरदस्त. तर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बोलूया आपण. अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. लेफ्ट साईडला RPM मीटर, राईट साईडला स्पीडोमीटर, 220ची मार्किंग आहे. इथे तुम्हाला आहे ना टेम्परेचर इंडिकेटर आहे, तुम्हाला फ्युएल इंडिकेटर आहे, मध्ये MID स्क्रीन आहे. हे टेम्परेचर आउटसाईड, हे टोटल डिस्टन्स, ओडोमीटर रीडिंग, बाकी हेझार्ड लाईट. ओके. अँड ओके, इथे तुम्हाला आहे ना बटन दिलं आहे बघा, याने इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकता. TPMS खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम बघायला भेटते. हे सेटिंग्स आहे, जिथे भरपूर काही ऑप्शन्स आहेत. तुम्ही सर्व्हिस सेंटरवर पण इथे सिलेक्ट करू शकता. अदर फीचर्स, रिसेट. ओके. लाईट्स कोणत्या आहेत ते चेक करूया. इल्युमिनेशन, वन टच टर्न इंडिकेटर, ॲम्बियंट लाईट ब्राईटनेस तुम्ही ठेवू शकता. ओके. ओके, याला फुटवेल लाईट पण दिली आहे मित्रांनो, ब्ल्यू कलरमध्ये फुटवेल लाईट दिलेली आहे. सो इथे फ्युएल इकॉनॉमी भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो. ओके. अक्युमुलेटेड इन्फॉर्मेशन, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन अँड स्पीड. ओके, अशा प्रकारे सेटिंगमध्ये भरपूर काही ऑप्शन्स आहेत. लँग्वेज आणि तुम्ही हे रिसेटसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे काही किस्सा आहे. इथे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे. ट्रॅक्शन कंट्रोल डिजेबल करायसाठी प्रेस करून ठेवा, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम ऑफ होऊन जाईल. इथं बघू शका ट्रॅक्शन कंट्रोल आणि ESC इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल हे डिजेबल झालेलं आहे. ओके, मोस्टली ते चालूच ठेवत जा. आणि हेडलॅम्प लेवलिंगचं ऑप्शन ते तुम्हाला दिलेला आहे. तर अशा प्रकारे इंटेरियर पाहायला भेटतं. दुसरी गोष्ट, रिव्हरची कॅमेरा क्वालिटी दाखवतो तुम्हाला. हो का, बेस्ट आहे, म्हणजे सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा कॅमेरा तुम्हाला निऑसमध्ये पाहायला भेटतो. होंडाचं हेच चांगलं आहे की सर्व्हिस क्वालिटी अँड फिट अँड फिनिश जबरदस्त असते. तर कॅमेरा क्वालिटी मला आवडले. नो गाईडलाईन्स बट ग्रीडलाईन्स तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अजून एक सांगायची गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे तुम्हाला अँड्रॉइड ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटी याच्यात भेटणार आहे. ओके. आणि फेवरेट्स आपण इथं बटन दिलेलं आहे, ते आपण बघूया अजून काय काय ऑप्शन्स आहे. ओके. डिस्प्ले याच्या मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. तो क्वाईट मोड एक्स्ट्रा, DRVM. इथे DRVM कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही गाडी चालू असते तेव्हा DRVM जर सिलेक्ट केलं तर पाठीमागचा जो व्ह्यू आहे तो तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. तो DRVM एक बेस्ट फीचर आहे जे हुंडामध्ये निऑसमध्ये पाहायला मिळणार आहे. जर स्पेसची बोलायचं झालं गोष्ट, माझी हाईट बघू शकता, हेडरूम एवढा भेटतो. ओके. फक्त आहे ना पाठीमागचा जो फिक्स्ड हेडरेस्ट आहे ना तो कमी आहे. तुम्ही ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. माझी हाईट 5'11" आहे. तेवढाच एक कन्सर्न आहे की ॲडजस्टेबल हेडरेस्ट पुढचे द्यायला पाहिजे होते. तर मित्रांनो, पाठीमागे काय काय ऑफर केलं आहे. एक तर चाइल्ड सेफ्टी लॉक दिलेला असतो डेफिनेटली, पॉवर विंडोचं बटन, सिल्वर कलर डोअर हँडल, एक तुम्हाला इथे स्पीकर दिलेला आहे. 4 स्पीकर याच्यात बेसिकली प्रोव्हाइड केले आहेत. 2 लिटर बॉटल ठेवायला जागा आहे. या तुमच्या आता सीट्स आहेत, बेंच फोल्डिंग सीट्स आहेत. बट गुड थिंग इज वॉट, तुम्हाला याच्यामध्ये आहे ना 2 हेडरेस्ट पाहायला मिळणार. आतमध्ये बसूया आपण इथे. ओके. बघू शकता नी रूम, लेग रूम, थाय सपोर्ट खरंच खूप छान आहे. ओके. आणि इवन हेडरूम पण खूप छान आहे. एवढी गाडी छोटी आहे बट आतमध्ये स्पेस खूप चांगला काढलेला आहे. काल मी अल्ट्रॉसचा पण एक व्हिडिओ शूट करत होतो, त्याच्यामध्ये मला स्पेस एवढा पाठीमागे आवडला नाही, पण या गाडीमध्ये स्पेस खूप जबरदस्त आहे. मध्ये तुम्हाला इथे लाईट पाहायला भेटते. ओके. देन तुम्हाला इथे हँगर हुक आहे, ग्रॅब हँडल आहे. ओके. हँगर हुक एकच बघायला भेटतो. ठीक आहे. आणि ओके 3 पॉईंट सीट बेल्ट, 3 पॉईंट सीट बेल्ट मित्रांनो तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके. मधल्या पॅसेंजरसाठी सुद्धा आयसोफिक्स चाइल्ड माउंट्स, आयसोफिक्स चाइल्ड माउंट सुद्धा इंट्रोड्यूस केले. तर मित्रांनो, सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर 6 एअरबॅग्स तुम्हाला आता कंपल्सरी भेटणार आहेत हुंडाईच्या सगळ्या गाड्यांमध्ये. एक सेफ्टी कन्सर्न होता, बऱ्याच लोकांना मोठा डाऊट होता की बाबा हुंडाईच्या गाड्या सेफ आहेत का नाही. तर त्यांनी तर स्टेप घेतलेले आहे. अलॉंग विथ दॅट त्यांनी जी स्ट्रेंथ आहे जी चेसीमधली ती जबरदस्त इम्प्रूव्ह केलेली असं सांगण्यात आलेलं आहे. बट स्टील जे काही सेफ्टी फीचर भेटतात ते तुम्हाला मी सांगतो. 6 एअरबॅग्स आहे त्याच्यामध्ये. ABS विथ EBDचं ऑप्शन आहेच. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, EBD दिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन, सीट बेल्ट वॉर्निंग, डोर अजा वॉर्निंग, TPMS, इंजिन इमोबिलायझर, ESC आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल,
आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आता इंट्रोड्यूस केलेले आहेत. जुन्या निऑसमध्ये आयसोफिक्स चाइल्ड माउंट्स नव्हते, हे लक्षात राहू द्या. हिल असिस्ट, इम्पॅक्ट सेन्सिंग, ऑटो डोअर अनलॉक असे तुम्हाला सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये बघायला भेटतात. हिल असिस्ट इंट्रोड्यूस केले, TPMS इंट्रोड्यूस केलं आहे आणि चाइल्ड सेफ्टी माउंट्स जे पाठीमागे होते ते पहिल्या जुन्या गाडीमध्ये होते, तर ते तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर 6 एअरबॅग्स आणि जे काही तुम्हाला माहिती आहे ना, भारत NCAPच्या रेटिंगसाठी जे काही फॅक्टर गरजेचं आहेत त्या फॅक्टरनुसार तुम्हाला निऑस आता इथे समोर पाहायला मिळणार आहे. गाडीची एक शोरूम प्राईस राहणार आहे जवळजवळ 7,36,000 रुपये. जर तुम्ही CNG कन्सिडर करणार असाल तर 8,23,000 रुपये समथिंग एक शोरूम प्राईस आहे. तुम्ही एक्झॅक्टली खाली चेक करू शकता. CNGमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक AC भेटत नाही, हे लक्षात राहू द्या. दुसरं तुम्हाला त्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल भेटत नाही. हे 2 असे फीचर्स आहेत जे मेजरली तुम्हाला त्या गाडीमध्ये अवेलेबल आहेत. रनिंग जास्त आहे, CNG घ्या, 30 km/kgचा मायलेज तुम्ही घेऊ शकता. पेट्रोल पाहिजे, रनिंग कमी आहे, देन यू कॅन गो फॉर पेट्रोल. सिटी गाडी परफेक्ट आहे, स्पेस जबरदस्त आहे, फीचर रिच गाडी दिलेली आहे. डिस्काउंट पण तुम्हाला याच्यावर चांगला भेटेल. 35,000चा जवळजवळ कंझ्युमर डिस्काउंट याच्यावर चाललेला आहे. तर एक छोटा व्हिडिओ होता, शॉर्टमध्ये वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलो ग्रँड आयटेन निऑस स्पोर्ट्सचा. आवडला असेल तर लाईक करा, इन्स्टा पेजला फॉलो करा आपल्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.